नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिका ठरलं तर मग या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की या मालिकेचा शेवट नेमका कसा होणार आहे. ही मालिका एक तामिळ मालिकेचा रिमेक असल्याने दोन्ही मालिकांची कथा जवळपास सारखीच आहे. सध्या मालिकेत आपण पाहत आहोत की वकील दामिनी साक्षीच्या मदतीला धावून आलेली आहे आणि अर्जुन विरुद्ध कोर्टात लढण्यासाठी खोट्या पुराव्यांचा आधार घेते. एक क्षण असा येतो की अर्जुन हरतोय असं वाटतं, पण सायलीच्या मदतीने तो केस जिंकतो आणि मधुभाऊंना न्याय मिळवतो. दुसरीकडे साक्षीला शिक्षा होते आणि याच रागातून महिपत अर्जुन आणि सायलीला त्रास देण्याचे ठरवतो. तो अनेक कट रचतो पण यशस्वी होत नाही. त्याची मुलगी शिक्षा भोगते आणि आश्रमाची जागाही त्याला मिळत नाही. याच दरम्यान प्रिया अश्विनच्या मनावर राज्य करत असते आणि सायली तिचा खरा चेहरा उघड करण्याचा प्रयत्न करत असते. मात्र प्रिया हुशारीने सगळ्यांना सायली विरुद्ध फिरवते. मधुभाऊंची सुटका होते आणि आता महिपत व नागराज प्रियाच्या मदतीने अर्जुनला संपवण्याचा कट रचतात. अर्जुनला खोटी केस देऊन मुंबईला पाठवलं जातं. सायली त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न करते पण अर्जुन चैतन्यसोबत मुंबईला जातो. तिथे अर्जुनच्या गाडीचा अपघात होतो आणि त्याच्या मृत्यूची बातमी येते. घरात सगळेच जण हादरतात. मात्र प्रत्यक्षात अर्जुन जिवंतच असतो पण त्याची स्फूर्ती हरवलेली असते. एका कुटुंबाने त्याला वाचवलेले असते आणि ते त्याला आपला मुलगा मानतात. दरम्यान घरात प्रिया व सर्व अधिकार मिळवते. सायली वकील बनते आणि अर्जुनचं काम पुढे चालवते. पुढे सायली आणि चैतन्य एका केससाठी मुंबईला जातात आणि तिथे अर्जुन त्यांना रिक्षा चालवताना दिसतो. सायली त्याला ओळखते पण अर्जुन तिला ओळखत नसतो. चैतन्यही त्याला आठवण्याचा प्रयत्न करतो पण अर्जुन काही ओळखत नाही. प्रतिमाच्या गाडीचा अपघात होतो व तिला सगळं काही आठवू लागतं. ती रविराजला सांगते की प्रिया ही आपली मुलगी नाहीये आणि सायलीच ही आपली खरी तन्वी आहे. रविराजला देखील सगळं काही सत्य समजतं. सायली देखील चैतन्याच्या मदतीने अर्जुनला घरी आणते आणि घरचे सर्व आनंदी होतात. अखेर सगळं काही चांगलं होतं. अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.